आणि एकीकडे शिवसेनेच्या खासदारांवरनं हा सगळा गोंधळ लोकसभेत सुरू असताना इकडे मुंबईत सुद्धा सारखंही आलबेल नाहीये। कारण मातोश्रीवरती आज होत असलेल्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी शिवसेना आमदारांची विधान भवनात एक बैठक पार पडली। भाकरी करपण्यापूर्वी फिरवा, अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे असा निर्धार आमदारांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय। तसंच आज निर्णय घेतल्याशिवाय मातोश्रीतनं परतायचं नाही असाही निश्चय आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, सेनेचं वातावरण, सेनेच्या गोटातलं वातावरण काहीसं गरम झालेलं आहे। काय भूमिका आहे, काय स्टँड आहे सेनेच्या आमदारांचा? नक्कीच ज्ञानदा, आमदारांची आता काही वेळापूर्वी जी बैठक पार पडली यामध्ये अतिशय तीव्र भावना या आमदारांनी व्यक्त केलेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीपूर्वी एक अंतर्गत बैठक या आमदारांची झालेली आणि या बैठकीमध्ये अनेक विषयांवरती भाष्य केलेलं आहे अनेक आमदारांनी, खास करून ग्रामीण भागातल्या आमदारांनी। यांचं म्हणणं आहे की मंत्र्यांमधले जे अंतर्गत वाद आणि चढाओढ आहे याचा फटका कुठेतरी या सर्व आमदारांना बसत आहे। त्याचबरोबर विधिमंडळाचं जे फ्लोर मॅनेजमेंट असेल तिथून ते मतदारसंघाच्या कामापर्यंत या मंत्र्यांचं कुठेच लक्ष नाहीये आणि यामुळे जो लोकांचा रोष आहे हा आमदारांना पत्करावा लागतोय। सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन आता इतर नव्या आमदारांना मंत्री बनण्याची संधी उद्धव ठाकरेकडे हे सगळं आमदार जे आहेत ते आज करणार असल्याचं कळतंय। खास करून ग्रामीण भागातल्या आमदारांना आता मंत्री बनवण्यात यावं अशी आग्रही मागणी हे सगळे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार। ऋत्विक, अगदी थोडक्यात कधी मातोश्रीवरती हे सगळे आमदार जाण्याची शक्यता आहे? एक साधारण 4:30 ते 5च्या दरम्यान विधिमंडळाचं कामकाज आटोपून हे सर्व आमदार जे आहेत हे मातोश्रीच्या दिशेने रवाना होतील। संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही बैठक सुरू होणार असं सांगण्यात येते। मात्र सर्व मंत्री आणि आमदार हे एकत्रित आल्यानंतरच 6च्या नंतर ही बैठक मातोश्रीवर सुरू होणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद ऋत्विक, या सगळ्या माहितीबद्दल। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। आणि मातोश्रीवर जाण्यापूर्वी शिवसेना आमदारांची जी एक बैठक पार पडली आहे विधान भवनात, त्यात नेमकं काय झालं? असं ठरलेलं आहे की ठोस निर्णयाशिवाय मातोश्रीवरनं परतायचं नाही असा निर्धार शिवसेनेच्या आमदारांनी केला आहे। मंत्र्यांमधील अंतर्गत वाद, त्यांच्यामधली चढाओढ याचा आमदारांना फटका बसतोय आणि यामुळे आमदार कमालीचे नाराज आहेत। विधिमंडळापासून ते मतदारसंघापर्यंत मंत्र्यांचं कुठेही लक्ष नाही असा आरोप आमदारांकडनं केला जातोय। सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन आमदारांना मंत्री करा अशी मागणी आता आमदारांनी लावून धरली आहे आणि ग्रामीण भागातल्या आमदारांना मंत्रिपदाच्या संधीची मागणी सातत्यानं केली जाते। या बैठकीमध्ये शिवसेनेचे 30 ते 35 आमदार उपस्थित होते अशी माहिती मिळते आहे।